तर आज आपण खूप सुंदरसे जे तुकडे असतात ना घरामध्ये पडलेले, या आपण तुम्ही काय टेलरचं काम करत असाल तर असे खूप तुकडे पडलेले असतात बघा. मी एखाद्या टोकरीमध्ये असे खूप तुकडे साचून ठेवलेले होते आणि काही तुकडे ना 5 इंचाचे होते, काही तुकडे छोटे मोठे होते, काही म्हणजे खूपच छोटे होते. तुम्ही बघू शकतात की असे काही छोटे होते, काही खूपच 5 इंचाचेच मी काही कट करून ठेवलेले होते बघा. माझ्याकडे जेवढे मी वस्तू मी तयार करत असते त्याचे एक काही तुकडे ताकडे जमले तर मी अशा टोकरीमध्ये साचून ठेवत असते. चला तर आपण सुरू करूया. या या तुकड्यापासून खूप सुंदरसं असं पायदान. तर बघा असे हे तुकडे आपण साचून ठेवलेले आहे. सगळे साडीचे तुकडे आहे बरं का. याच्यामध्ये असं काहीच नाही की आपण काही वेगळं वापरले, सगळे साडीचे तुकडे आहे. आणि हे तुकडे फक्त आपल्याला असे चौकोनी ठेवून आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे, पूर्ण जे तुकडे आहेत तेवढे याला. तर मी तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवतच आहे आणि अगदी सोपं आहे, कोणालाही बनवता येईल, म्हणजे खरंच कोणालाही बनवता येईल. तर मी बघा माझ्याकडे आत्तापर्यंत मी जेवढ्या बी वस्तू तयार केलेल्या होत्या, जे पर्स असो, पॉकेट असो, काही असो, तर त्याचे असे छान छान जे तुकडे होते ना 5-5 इंचाचे, मी ते साचून ठेवलेले होते. आणि ते तुकडे फक्त आपल्याला असे एकमेकांवर ठेवून असे जोडत चालायचं आहे. तर बघा हे सगळे तुकडे, कारण की आपली एक वस्तू बी तयार होते आणि असे हे तुकडे आपण फेकून बी देऊ शकत नाही, कारण की बघा जे टेलरचं काम करतात त्यांनाच माहिती असतं ते चिंध्यांपासून सुद्धा वस्तू तयार करू शकतात. तर माझं बी तसंच आहे. तर ह्या सगळे तुकडे ना मी असेच साचून ठेवलेले होते. काही 5 इंचाचे होते, काही असे लांबसटक होते, काही 2 इंचाचे होते, काही 6 इंचाचे होते, काही 9 इंचाचे होते, पण असे तुकडे मी साचून ठेवलेले होते. आणि हे तुकडे फक्त आपल्याला एकमेकांना असे जोडून घ्यायचे आहे. तर बघा मी जोडून घेतलेलं आहे आणि बघा असं दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी याचं थोडक्यात ना थोडंसं माप तुम्हाला दाखवून देते. तर बघा हे 17 इंचाचं आहे. जेव्हा आपण हे कट बीट करू तेव्हा हे 18 इंचाचं होतं, जेव्हा आपण हे कट बीट करू ते 17 इंचाचं होऊन जाईल. तर बघा हे जे एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही वाटलं असं जवळून सुद्धा कट करू शकतात. मी थोडेसे लांबून कट केलेले आहे, जिथे त्रिकोण येतात ना त्या ठिकाणी मी कट केलेलं आहे. बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही साईड आहे आपल्याला डायरेक्ट सरळ कट करून घ्यायची आहे. बघू शकतात की अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेलं आहे. आणि खरंच खूप सुंदर हे पायदान जेव्हा बनलं ना इतकं सुंदर दिसत होतं. तुम्ही मार्किंग बघू शकता. 17 इंचाचं आपले हे पूर्ण पीस तयार झालेलं आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते जे मी एकूण किती पीस तयार केलेले होते. तर बघा हा 1 3 4 5 6 7 आणि 8 पीस हे आपले तयार झालेले होते. तर अशा पद्धतीने मी पीस आधी तयार करून घेतलेले होते. आणि हे पीस आहे ना मी असंच कधी वेळ भेटला की अशी जोडून ठेवत होते, म्हणजे मग मला शूट करायला सोपं पडेल. तर बघा मी असे हे पीस एकूण 8 पीस तयार करून घेतलेले होते. आणि हे पीस आता आपल्याला कसे जोडायचे आहे मी आता थोडंसं तुम्हाला दाखवते. बघा हा पार्ट आहे ना आपल्याला फक्त सरळ ठेवायचा आहे आणि दुसरा पार्ट आहे ना डायरेक्ट आपल्याला इथे या ठिकाणी असा उलटा ठेवायचा आहे. बघा या ठिकाणी हा जो पार्ट आहे या ठिकाणी आपल्याला असा उलटा ठेवून घ्यायचा आहे, असा उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर बघा असा हा पार्ट आपला उलटा येणार आहे आणि जो खालचा पार्ट आहे हा सरळ राहणार आहे. आणि इथे आपल्याला फक्त इथे शिलाई मारायची आहे. बघा इथे काय झालं होतं की शिलाई मारताना आपण थोडंसं साईडला घेतलेलं आहे. थोडंसं जवळून शिलाई मारा, म्हणजे त्याचे फिनिशिंग आणि दिसायला बी इतकं सुंदर दिसतं. आणि बघा एखादं कापड आहे असं मी माझ्याकडनं कसं झालं इथे डबल टेबल हे कापड असं उचललं गेलं तर उचलायचं नाही. एकदा आपण पलटी मारली की डायरेक्ट शिलाई मारायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपल्याला असं म्हणजे चुकणार नाही आणि आपले हे जे कतरण आहे ते हे काही निसटणार नाही. इतकं सोपं बनतं. ही छोटीशी ट्रिक आहे माझी. मला नंतर मी जेव्हा दुसऱ्यांदा पायदान बनवलं तेव्हा मला इतकं सोपं पडलं. तर बघा अशा पद्धतीने हे जोडायचं आहे. परत आपल्याला दुसरा पार्ट घ्यायचा आहे, तो एकदाच असा उलटा टाकायचा आहे. बघा अशा पद्धतीने आणि सरळ या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे. सगळे पार्ट आहे ना मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे. बघा तुमच्याकडे जुने पुराणे कपडे असेल तर जुने पुराणे कपड्यांपासून किंवा साड्या असेल तर साड्यांपासून सुद्धा तुम्ही बनवू शकतात. हे माझ्याकडे काही कतरण होते म्हणून मी हे कतरणपासून तयार केलेलं आहे. तर बघा आपण सगळे पार्ट आहे ना जोडून घेऊया सेम पद्धतीमध्ये. बघा या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि हा आपला पार्ट जोडला गेला. तर बघा या ठिकाणी सोपं पद्धत आहे आणि इतकं सुंदर दिसतं. नंतरून मी काय केलं की पूर्ण तयार झाल्यानंतर मी याला इस्त्री बी मारली होती की म्हटले बघूया इस्त्री मारलो कसं दिसेल. ते इस्त्री मारल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसलं.
तर बघा या ठिकाणी बी आपण हा पार्ट जोडून घेतलेला आहे. तर बघा आपले सगळे पार्ट जोडून झालेले आहेत. चला तर मी आता तुम्हाला फरशीवर दाखवते. तर इथे पूर्ण दिसत नव्हतं म्हणून मी फरशीवर हा घेतलेला आहे मोबाईल. तर बघा या ठिकाणी आपला हा पूर्ण पार्ट जोडून झालेला आहे. तुम्ही अस्तर म्हणून इथे काही वापरू शकतात. ही माझी जुनी पुराणी एक फ्रॉक होता माझा आणि तो खूपच खराब झालेला होता. तर मी त्या फ्रॉकवर हे ठेवणार आहे आणि चारही बाजूनी शिलाई मारणार आहे. तुमच्याकडे काही जुने पुराणे नसेल तर जुने पुराणे टॉवेलसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर बघा या ठिकाणी आपण असं पूर्ण हे ठेवून शिलाई मारणार आहे. तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारल्यानंतर हे आपलं कवर झालं आणि थोडंसं याला जे आपण म्हणतो ना फुगलं टाईप ते झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा माझ्याकडे हे माझ्या आजीचं लुगडं होतं आणि या लुगड्यापासून मी खूप बॅगी बनवलेल्या होत्या. खूप म्हणजे काय बॅगीला अस्तर म्हणून वापरलेलं होतं आणि हा पट्टा त्याचा होता. तर तो पट्ट्याचे आपण या ठिकाणी पायपिंग करणार आहोत. बघा हे जे पूर्ण आपलं आपण पायदान तयार केलं होतं या ठिकाणी चारही बाजूला आपल्याला पायपिंग करायची आहे. तर बघा इथे पायपिंग करून झालेलं आहे आणि जसं दिसतं ना त्याच्या दुपटीने इतकं सुंदर दिसत होतं. नंतर मी थोडीशी ना त्याला इस्त्री मारली होती आणि इस्त्री मारल्यानंतर इतकं सुंदर दिसत होतं. आणि तुम्ही वाटलंच तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकतात किंवा असंही वापरलं तरी चालेल. आणि इतकं सुंदर हे पायदान झालेलं होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. तर बघा आज आपण खूप सुंदरसं असं पायदान तयार करणार आहोत पायपुसणे. तर बघा हे कापड होतं म्हणजे मी ना बॅग बनवत होते आणि काही घरामध्ये थोडंसं काम चालू असल्यामुळे त्याचा एक पीस ना कुठेतरी गायब झाला. तर त्याचा काही मला आता उपयोगच पडत नव्हता. म्हणले चला काहीतरी बनवूया, याचं फेकून बी देता येत नाही आणि काहीतरी करूया म्हणले. तर बघा मी असं एक ताट घेतलेलं होतं आणि त्या ताटाला गोल आकारामध्ये असे मी त्याचं गोल आकार बनवून घेते. तर माझ्याकडे याच्यापेक्षा मोठं ताट होतं पण ना थोडंसं घरात काम चालू आहे त्याच्यामध्ये ताटं सगळे भांडे बिंडे काही अशा गोष्टी ठेवून दिल्या. तर हे छोटंसं ताट होतं. मी परत अजून चॉकच्या साहाय्याने अजून थोडंसं मोठं मी बनवून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. आधी हे बघा मी शिलाई मारली. मग शिलाई मारल्यानंतर मी कट केलेला आहे. तर बघा हा आपला एक गोल आकाराचं असं पायदानाचे आकार झालेला आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे बघा आतापर्यंत मी जेवढ्या पिशव्या तयार केलेल्या होत्या, पिशव्या असो काही असो, मी भरपूर अशा गोष्टी तयार केलेल्या होत्या आणि त्याची काही कापड उरायचे तर मी त्याचे ना असे चौकोनी बनवून ठेवून द्यायचे. तर अगदी सोपं आहे, तुम्हाला माहितीच आहे हे कसं बनवता. तर मी खूप सारे असे बनवून ठेवलेले होते कारण की खूप अशा वस्तू फेकून देता येत नाही म्हणून मी असे बनवून ठेवले. तर काय करायचे हे जे आपण जे चौकोनी आकार बनवले आहे ते तुम्ही फक्त असे जोडत चालायचे आहे. तर बघा मी हा हिरवा रंग घेतलेला आहे आणि हा जो हिरवा रंग आपल्याला फक्त असा ठेवून घ्यायचा आहे आणि छोट्या मोठ्या आकारामध्ये इथे फक्त शिलाई मारायची आहे. शिलाई मशीनवर तुम्ही जेव्हा एकदा बनवायला बसतात इतकं सोपं आहे हे बनवणं. तर बघा या ठिकाणी मी वेगळा रंग घेतला कारण की आपलं जे हिरवा रंगाचं जे कापड आहे ते कमी पडलं तर म्हणून त्या ठिकाणी मी दुसरं घेतलेलं आहे. नंतर मी काय केलेलं आहे की परत दुसरा हा कलर माझ्याकडे होता तो मी घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला परत माझ्याकडे असा व्हाईट आणि थोडासा ग्रे कलरचा होता तर मी हा सुद्धा कापड वापरणार आहे. तर बघा तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी हे सगळे जे आहे ब्लाऊज पीस आहे, काही साड्या आहे, काही आजीचं लुगडं आहे, अशा पद्धतीने सगळं असे माझ्याकडे तुकडे होते आणि ते तुकडे मी फेकून न देता याचे चौकोनी तयार करून केवढे मोठे ठेवले होते टोकरीभर. तर मी हे सगळे जे चौकोनी आहे ते आपण असेच एक बाय प्रत्येकाला जोडून घेऊया आणि अगदी सोपं म्हणजे खूप सुंदर हे पायदान बनते. याला काही वेळ बी लागत नाही आणि खूप सोपं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. बघा आपले जे जुने पुराणे कपड्यापासून आपण बनवलेलं आहे, तुम्ही याच्या जागी डायरेक्ट एक साडी वापरू शकतात किंवा जुने पुराणे ओढणे वापरू शकतात. काही तुम्ही तुमच्याकडे जे जुने पुराणे कपडे आहेत ते तुम्ही वापरू शकतात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. सुंदरसं हे पायदान तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की